जे प्रेक्षक युट्यूब वरती उशिराने जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी या दोन संघादरम्यान ही शेवटची लढत चालू आहे. या सीझन मध्ये आपण पाहतोय एक ट्रॉफी, पहिली ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाने. आणि आता आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप बेलकडे हा संघ आपल्या पहिल्या ट्रॉफीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना इथे जर ते विजय मिळवतायत तर एक पहिली ट्रॉफी, आपल्या करिअर मधील पहिली ट्रॉफी ते नक्कीच आपल्या नावावरती करतील. तर इथे भेंडीपाडा जर जिंकतोय तर दुसरी ट्रॉफी ते आपल्या नावावरती करतील. पाहूया कुठला संघ इथे विजय मिळवतोय आणि सुपर 4 मध्ये इथे प्रवेश करतोय. आपण पहिला दिवस जर बघितला तर टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ क्वालिफाय झालेला आहे सुपर 4 मध्ये. त्यानंतर दुसरा दिवस वाल्मिकेश्वर वसई कोलीवाडा हा संघ क्वालिफाय झालाय आणि आजचा हा तिसरा दिवस आहे. पाहूया आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 12 संघ इन ऍक्शन पाहणार आहोत. ते 12 संघांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कुठले 12 संघ आहेत ते पाहतोय आपण. एन्जॉय ग्रुप पेलकडी टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली. पाहूया कुठपर्यंत मजल मारतायत. सलामीची जोडी आपण पाहतो, एक पारंपरिक जोडी आहे दीपेश वाघात आणि नितेश हांडवा. ते आपण पाहतोय पहिला चेंडू मिस टायमिंग झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या बॉल वरती विकेट इथे मिळालेली आहे. पहिल्या बॉल वरती विकेट. बघा आता बालकृष्ण किरकिरे आता नव्याने बॅटर इन होतोय. या बालकृष्ण किरकिरेने आपण पाहतोय चांगली कामगिरी केली होती. सध्या तरी पाहतो आपण एवन जोडी अक्षय बरफ आणि विशाल फलटे मैदानाचा नक्कीच आढावा घेत आहेत. आणि पाहतो आपण नक्कीच मिक्सर रिपेअरिंग हे त्यांचं जॉब आहे. सध्या जॉब सोडून तिकडे मैदानाचा आढावा घेत आहेत. मैदानाच्या अवतीभोवती थोडीशी गिरकी घेत आहेत. आणि आपण पाहतोय लहू घोषे आणि गणू दिवा यांच्याकडून बक्षीस जे लागलंय ते नक्कीच फटकावण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत विशाल फलटे आणि अक्षय बरफ. इथे आपण पाहतोय ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला गेलाय. चेंडू तो लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब झाली तर बॅकअप दिला जातो. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेने धाव संख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नितेश हंडवा आता स्ट्राईक वरती येताना दिसेल आपल्याला. बालकृष्ण किरकिरे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती.
स्ट्राईक वरती नितेश, तर पहिलं षटक हाताळतोय मिस्टर लहू घोषे. इथे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका देखील गेला. पुन्हा एकदा संकेत आला, संकेत करणं झाला मिस्टेक. रोशन आला तिकडे बॅकअप साठी, संकेत घोषे देखील आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले, चांगले एफर्ट्स तिथे आता लावले गेलेत. पाहतोय अगदी सेफ हा चेंडू तिकडे फील्ड केला गेला. या 2 धावाल्या, धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. ते आता फुलटॉस चेंडू हाताला गेला होता. जर आपण बघितलं ना तर एक धाव कंप्लीट इथे झाली. आणि बघा पायावरती चेंडू लागल्यानंतर चेंडूने ते दिशा देखील बदलली. चेंडू सरळ मिडॉर मध्ये निघून आला आणि लेगबाच्या स्वरूपात एक धाव देखील मिळाली. आपण पाहतोय धावची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र चेंडूने आपली दिशा बदलली. एक धाव पूर्ण, धावसंख्या आता आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते आता पाहतो आपण ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू आहे, खूपच बाहेर चेंडू आहे. बॉल वाईड असेल, वाईड बॉल इथे देखील आता गेला. धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. शेवटचा आपण मॅच हा पाहतोय. या मॅच मध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतो, किती टार्गेट सेट केला जातोय बेलकडी संघाच्या माध्यमातून. पाहतो या सीझन मध्ये बेलकडी संघाच्या नावावरती ट्रॉफी तर राहिलेली नाही आहे. या सीझन मध्ये भेंडीपाडा संघाने एक ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे. इथे देखील डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. आता आपण पाहतोय थोडासा जी लाईन आणि लेंथ आहे लहू घोषे याची, त्याच्यामुळे कुठे भरकटताना दिसतोय आपल्याला. एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहेत, एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा. धावसंख्या 7. बालकृष्ण क्रिकेट पाहतोय ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 18 धावा केल्या होत्या आणि 3 षटकार ठोकले होते. काही जबरदस्त फटका, पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते केला गेला. गॅप शोधलाय, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय मोक्याच्या क्षणी एक चौकार. हा चौकाराला धावफलक आता 11 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. या षटकातील लहू घोष आता मागणं ठरला या चौकाराने. इथे आता डाऊन द लेग चेंडू टाकला होता, मात्र हा चेंडू सरळ जाऊन यष्टांवरती आदळलाय. बघा बालकृष्ण याने मागून यष्ट्या दाखवल्या आणि लहू घोषे याने ते यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकात आपण पाहतो 2 विकेट्स मिळाल्यात दीपेश वाघात आणि बालकृष्ण किरकिरे याची. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा, 2 गडी बाद 11.
रोशन घोष हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो या क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर चेंडू आता मिड विकेटला खेळून काढला गेला क्षेत्ररक्षक निलेश दिवा लहू घोषे पोहोचले तिकडे आणि त्या दोघांना हुलकावणी दिली जाते पुन्हा एकदा चेंडू फरार सीमारेषा पार हा येतोय चौकार इथे आता फुलटॉ चेंडू आहे ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धावतरी इथे कंप्लीट केली जात आहे दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावरती 16 रन 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत ते पाहतो पण चांगला फटका आहे चांगलं कनेक्शन झालंय चांगलं टायमिंग देखील इथे जुळलेलं आहे आणि चेंडू सरळ पाठवला गेलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांकरता एक बिग शॉट अजय हांडवाच्या बॅट मधून आता या दोन बंधूंवरती नक्कीच जिम्मेदारी असणार आहे इथे पाठोपाठ बॅटचा एज लागलाय यष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक होता तिकडे खराब फिल्डिंग झालाय चेंडू फरार सीमारेषा पार हालाय खणखणीत चौकार थँक्यू डीजे बघा विकी होते तिकडे विकी दिवा त्याच्या डोक्याच्या वरना हा चेंडू निघून गेला 4 धावांकरता इथे आता पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटन बॉल संपर्क झाला यस संपर्क झालाय अजय हंडवाची खेळी आता संपुष्टात आलेली आहे बिग विकेट डाऊन फलंदाज अजय हंडवा बॅक टू द डगआउट ती पाहतोय पुन्हा एकदा बॅटचा एज लागले आता विकी दिवा यांच्याकडनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय इथे पाहतोय पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला होता आणि ते आता आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होणार नाहीये फक्त एकच धाव मिळेल धावसंख्या पाहतोय आपण 27 रन्स या धावफलकावरती लागल्या गेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे तुझा करल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय थँक्यू 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27 धावा पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये 16 धावा 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता संकेत घोषे
हा बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसतोय आपल्याला. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय बेलकडे संघ. सध्या तरी एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 27 धावा, अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारेल. इथे बघा कनेक्शन खूप चांगलं झालंय. शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. धावा मिळाल्या 6, षटकार. मनीष वाघात त्याच्या बॅट मधून हा षटकार आला होता. आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती लगेच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता. संकेत घोषे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. षटकार लागल्यानंतर आपण जर बघितला थोडासा ब्रेक आला होता, काहीतरी चर्चा झाली, काहीतरी कानमंत्र दिलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला गेलाय. निलेश देवा तिकडे फंबल झाला निलेश देवाकडनं. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान देखील इथे मानावं लागणार आहे. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले त्या षटकातील फक्त 2. इथे पाहतो आपण ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय. बघा परफेक्ट यॉर्कर यावेळेस टाकला गेलाय संकेत घोषेच्या माध्यमातून. बघा पहिल्या बॉल वरती षटकार लागला, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक झालेला आहे. धावांवरती आता अंकुश लावण्याचं काम करतोय इथे संकेत घोषे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतो 34 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा आणखीन एक चांगला धमाका पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील फरार, सीमारेषा पार. मनीष वाघाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. बघा नितेशच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. सध्या आपण जर बघितलं तर बॉडी लँग्वेज जर बघितलं सेम पाहायला मिळते दोन्ही बॅटरची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. पुन्हा एकदा निलेश देवा चांगलं कलेक्शन झालंय आणि फेकी देखील तेवढी चांगली झालेली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संकेत घोषे याच्या ओव्हर मध्ये देखील धावा खोऱ्याने वाहताना दिसत आहेत. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. धावसंख्या झालेल्या 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. यावेळेस लहू घोषाला चेंडू पर्यंत पोहोचलाय देखील. फेकी देखील झालेली आहे, मात्र चांगलं कलेक्शन झालं. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झाल्या होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 42 धावा. 43 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 43 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील, त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाला.
तो लई दम लागतो आमच्या म्हाताऱ्याला हरवायला. येस, थँक्यू डीजे. आपण उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि युक्ती 11 वालायपाडा, त्यानंतर ओमसागर ब्राह्मणगाव आणि केतकी बॉईज खंडीपाडा. ओमसागर ब्राह्मणगाव संघ म्हटलं तर आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एक पाठीराखा आहे युवराज नडगे. आपण पाहतोय त्याला डोळ्याने दिसत नाहीये, मात्र क्रिकेट कॉमेंट्री खूप चांगली करतो. आणि ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या जेवढ्या मॅचेस होतात ना तेवढ्या मॅचेस तो पाहत असतो युवराज नडगे, आणि आता देखील तो मॅच पाहतोय ऑनलाईन. युवराज, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीवाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन असा मॅच होणार आहे. त्यानंतर अबू स्पोर्ट्स कारडी, चिंतामणी उमेला फाटा, पीरबाबा स्पोर्ट्स पापडी, इशिका 11 तरखड, ओमसाई बंगली आणि आई गावदेवी स्पोर्ट्स देवदल असे 12 संघ हे इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. युवराज नडगे बद्दल आपण बोलत होतो, आपण पाहतोय त्याला डोळ्याने दिसत नाहीये, मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जेवढ्या मॅचेस होतात तेवढ्या मॅचेस तो पाहतो आणि प्रत्येक संघाचा खेळाडू तो परफेक्ट ओळखतो. खंडीपाडा संघाचा असेल तर त्याला माहिती आहे की वैभव दुम, त्यानंतर राजावली संघाचं जर नाव घेतात तर म्हणेल वैभव सोहळे. हे चांगली कामगिरी करतायत आणि सध्या तरी तो ऑनलाईनच्या माध्यमातून मॅच पाहतोय, ऐकतोय. युवराज, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्राला दिवाला केलाय आमच्या मधुर बैलांनी. साऱ्या महाराष्ट्राला दिवाला केलाय आमच्या मधुर बैलांनी. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. लहू घोषे आणि निलेश दिवा अशी आपण सलामीची जोडी पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपेश वाघात हा बॉलिंग ट्रॅक वरती रेडी झालेला आहे. 43 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू 43 धावा. सध्या तरी आपण पाहतोय युट्यूबच्या द्वारे भरपूर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय युवराज नडगे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. युवराज, पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. धावची जी संधी निर्माण झाली होती डायरेक्ट हिट झालेला नाहीये. बघा, इथे संधी मिळालाय निलेश दिवायाला, कारण धावची जी संधी प्राप्त झाली, पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला, कारण चेंडू यस्टन वरती लागलेला नाहीये. पहिल्या बॉल वरती एक धाव इथे कंप्लीट केली गेली. इथे आपण पाहतोय ऑफ साईडला फटका केला गेला, क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं, शोधलं होतं. इथे देखील संधी मिळालाय, इथे देखील जीवनदान मिळालंय निलेश दिवा याला. बघा, निलेश दिवा इथे त्याला जीवनदान मिळालंय. आज निलेश दिवा आपलं नशीब घेऊन आलाय. बघा, ज्या वेळेस नशिबाची साथ मिळत असते ना, त्या वेळेस आपलं नशीब हे उजळत असतं. ते सध्या तरी नसीब उजळताना दिसत आहेत आपल्याला. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाचे चांगला परफॉर्मन्स.
चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याने केलेली आहे. पहिला मॅच मध्ये पण जर बघितलं तर चांगला परफॉर्मन्स, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स, आणि आता हा तिसरा मॅच आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स. फुलटा चेंडू आहे, कनेक्शन तेवढं चांगलं झालंय बघा. मेजवानी मिळाली होती, एकदा जर ते कम्प्लीट झालंय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे केला गेलाय. आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. स्क्वेअरलाईक पंचांनी सांगितलंय की चला आता आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया. फुलटॉ चेंडू होता, कमरेच्या वरती होता की कमरेच्या खालती होता हे बघितलं जाईल आणि एक चांगला निर्णय पोहोचवला जाईल. बघा मेजवानी होती, मात्र ते मेजवानी स्वीकारता आलेली नाहीये. मात्र 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. कमरेच्या खालती हा चेंडू नक्कीच हाताला गेला होता. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे 5 रन्स ऑन दी बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. इथे देखील पाहतो आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. इथे आता निलेश दिवा दोन वेळा त्याला जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलत असताना दिसतोय आपल्याला. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 6. 43 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा नशिबाने तर साथ दिलाय, मात्र बॅट अँड बॉल तेवढं चांगलं कनेक्शन होत नाहीये. इथे आता चेंडूला सोडून दिलाय आणि पंचाने देखील सांगितलंय की हा चेंडू आहे वाईड बॉल. पहिला एक्स्ट्रा चेंडू या ओव्हरमध्ये इथे टाकलाय. धावसंख्या 7. ते आता पाहतोय आपण वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा चेंडू देखील वाईड आहे. बघा डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, कारण तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. बघा पंचांचा निर्णयाला जर चॅलेंज करायचं असेल, तुमच्याकडे रिव्ह्यू बाकी आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांनी तर वाईट बॉल घोषित केलाय. बघा मात्र कुठल्या प्रकारे रिस्क इथे घेतली जात नाहीये. वाईट बॉल बॅक टू बॅक. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. इथे आता पुढे साचवून करण्याचा प्रयत्न, ते पाहतोय आपण. अपील झालेला यस, फलंदाज बाद, फिंगर अप. जे पुन्हा एकदा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. अगदी बॅटच्या आतली गडा घेतली आणि पाहतोय आपण बाकीचं काम यष्टिरक्षकाने ते पूर्ण केलेलं आहे. आपण पाहतोय एक बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मला काही हरकत नाहीये. आपण पाहतोय विकेट्स आलेली आहे आणि पाहतोय बेस्ट बॉलर साठी या स्पर्धेमध्ये शूज हे स्पॉन्सर केले गेलेत. बेस्ट बॉलर साठी शूज आहेत, बेस्ट बॅटर साठी बॅट आहे आणि मालिकावीर म्हणून आपण पाहतोय सायकल आहे, आणि बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी. आणि आता नव्याने बॅटर संकेत येतोय, संकेत घोषे. संकेत आलाय, संकेत यांनी काही संकेत दिलेत पाहूया आता, कारण पहिल्या मॅच मध्ये चांगले संकेत दिले होते. 12 बॉल मध्ये त्यांनी 47 धावा बनवल्या होत्या आणि त्याच खेळीची त्याला या मॅच मध्ये देखील आवश्यकता देखील आहे. मिड विकेटला बालकृष्ण किरकिरे चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली, प्राप्त झाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे. 16.50 ची सरासरी इकडनं 2 ओव्हरमध्ये गाठायची आहे.
इथे आपण पाहतोय बेलगडी संघ आपण पाहतोय फुल जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. टी शर्ट ट्रॅक आणि शूज सर्वांचे एकसारखे पाहायला मिळत आहेत आपल्याला. ते ऑन साइडला खूप चांगला फटका केलाय. नियंत्रण सुटलं होतं मात्र नियंत्रण बिघडू दिलेलं नाहीये. ठोकलाय चौकार निलेश दिवायाने. पहिल्याच बॉल वरती चौकार इथे ठोकलाय. निलेश दिवाळने अजय हांडवायचं स्वागत चौकाराने केलाय. केचा मॅच आता थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसतोय आपल्याला. इथे आणखी एक मोठा फटका येताना दिसतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज चौकार त्यानंतर बिग शॉट षटकार. कुठली आई विसावली आहे फुलांची हे बघा रनआउटची संधी मिळाली. झेल देखील सुटला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता निलेश दिवाळीची बॅट बोलायला लागलेली आहे. जी नशिबाने साथ दिली आणि तो आता आपण पाहतोय चांगल्या रंगात येताना दिसतोय. रंग उधळायला त्याने आता सुरुवात केलेली आहे. इथे देखील चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केला गेला. शतरक्षक आला तिकडे लॉंग ऑफ मध्ये एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झालेली आहे. स्ट्राईक एंड कडे पाहूया काय घडलंय काय बिघडलंय. पंचाने सांगितलंय चला जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांना देखील इथे काम आलेलं आहे. चला मॅच थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसतोय. इथे जर विकेट जर आली बघूया विकेट जर आली तर पुन्हा एकदा मॅच बेलगडी संघाच्या बाजूने जाताना दिसेल. मात्र आज निलेश दिवा आपलं नशीब घेऊन आले. पाहूया पुन्हा एकदा त्याला नशिबाची साथ मिळते का. बघा नशिबाची साथ मिळेल का बघा. चेंडू स्टन वरती लागला. बॅट हवेमध्ये आहे की पॉपिंग क्रीज मध्ये लँडिंग झालेली आहे पाहूया. बघा दोन्ही अँगल न बघितलं जाईल. साइड अँगल देखील बघितलं जातं. समोरच्या अँगल देखील बघितलं जातं. थोडासा क्रिटिकल आहे. अगदी क्लोज हा डिसिजन आहे. तिसऱ्या पंचांचं देखील आता जे हृदयाचे डोके ते थोडेसे वाढलेले आहेत त्यांच्यासाठी देखील हा डिसिजन थोडासा कठीण आहे. पाहूया मात्र एक चांगला डिसिजन हा पोहोचवला जाईल. बघा टच अँड गो वाला हा इथे थोडासा डिसिजन आहे. टच अँड गो पाहूया काय होईल काय बिघडेल. बघा टच अँड गोवाला हा इथे डिसिजन होता आणि पाहतोय फलंदाज सेफ असेल. बघा ज्यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये बॅट इथे लँड झाली ड्रॅग झाली त्यावेळेस आपण पाहतोय हा यस्टर्न वरती चेंडू लागलेला आहे. पाहतोय आपण टच अँड गोवाला इथे डिसिजन होता. ते पाहतोय आपण इथे बेनिफिट मिळतो या बॅटरला. इथे पाहतोय आपण चांगलं चेंडू डॉट बॉल येताना दिसतोय. इथे धाव चेंडू जे सांगता झाले 4 बॉल टाकून झाले. धाव संख्या झालेली आहे 22. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 21 धावा. मॅच थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसतोय आपल्याला. इथे बघा हुकचा फटका आणि ते मिळाल्या 7 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक आहे बघा. निलेश दिवाज नशीब घेऊन आलेत. नशिबाची साथ देखील त्याला मिळालाय. आणि बघा रुपेश दांडेकर देखील आता लय मध्ये येत आहेत.
बघा वैभव धुम्याच्या दिशेने हा इशारा आलाय 6 धावांचा. थँक्यू. बघा 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय, कारण ज्या प्रकारे चेंडूने उचले घेतले होते हुकचा फटका ते केला गेला. हुकचा फटका. आता मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. 7 चेंडू 15 धावा. धावसंख्या झालेली आहे 28. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय आणि आता पाहतोय 7 बॉल मध्ये 15 धाबींची आवश्यकता आहे. बघा मोक्याच्या क्षणी आणखीन एक मोठा फटका निलेश दिवा याच्या बॅट मधून येताना दिसतोय. बघा 2 वेळा त्याला रनआउटची संधी मिळाली, त्यानंतर एक झेल देखील त्याला सुटला, म्हणजे 3 वेळा त्याला जीवनदान मिळालेत. बघा ज्यावेळेस 3 जीवनदान मिळतायत ना त्यावेळेस कॉन्फिडंट हा दुणावत असतो. या षटकातील शेवटचा बॉल. इथे पाहतोय विकेट किपर कडनं मिस्टेक झाला, बिग मिस्टेक मी तर म्हणेन. एक धाव कंप्लीट. बाईटच्या स्वरूपात ही धाव आलेली. बघा तिकडे विकेट किपरनं जर चेंडू जर स्टॉप केला असता तर हा चेंडू डॉट आला असता आणि शेवटच्या षटकात संकेत घोष हा स्ट्राईक वरती आला असता, निलेश दिवा हा नॉन स्ट्राईक वरती आला असता. आता निलेश दिवा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल, 6 चेंडू बाकी असतील आणि धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 14. चला आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये देऊया डिझेल संधी. सध्या तरी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक आणि चर्चा ही रंगताना दिसतंय. आपण बघितला कंपॅरिझन बघितला. बेलकडी संघाच्या 27 धावा होत्या, इथे भेंडीपाडा संघाच्या 29 धावा आहेत आणि आता 6 बॉल मध्ये 14 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा. तर 6 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी नितेश हंडवा हा आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. चला पाहूया. 6 बॉल 14 धावींची आवश्यकता आहे. निलेश दिवा हा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण संतोष घोषे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही षटकाराचा झेल जर पकडता तर लोह घोषे आणि गडू दिवा यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि हे बक्षीस उद्याच्या दिवसामध्ये देखील असणार आहे. पहिला बॉल सोडून दिलाय निलेश दिवा याने, मात्र पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे, पंच सोडणार नाहीयेत. बघा आता थोडासा प्रेशर इथे जाणवते बॉलरवरती देखील. पाहतोय नितेश टू निलेश. बघा एकाच राशीचे हे 2 फलंदाज आणि गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. इथे फुलंदाजा चेंडू मिसटायमिंग झाला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय, फेकी झालेली आहे, मात्र तोपर्यंत आपली बॅट पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित घेऊन येतोय संकेत घोषे आणि आता पहिल्या बॉल वरती 3 धावा आलेल्या आहेत. बघा व्हाईट बॉल त्यानंतर या 2 धावा, म्हणजे पहिल्या बॉल वरती 3 धावा आलेल्या आहेत आणि आता 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता
11 धाबींची आवश्यकता असणार आहे. 5 बॉल मध्ये पाच बॉल 11 धाबा, 5 चेंडू 11 धाबींची आवश्यकता. इथे बघा चेंडू थोडासा दूर ठेवलाय, थोडासा लांब ठेवलाय, मात्र पंचांच्या मनामध्ये शंका आहे आणि त्या शंकेचं निवारण केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बघा मॅच एक चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि क्रिटिकल कंडिशन आहे. तेच कारण पंचांनी इथे तिसऱ्या पंचांचा सहारा घेतलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. खूप चांगला डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून देखील, कारण ऑनफिल्ड पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका होती आणि त्या शंकेचं निवारण केलं गेलं. तिसऱ्या पंचांकडे गेले आणि आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 11 धाबींची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा म्हणजे आता एखादा मोठा फटका इकडे येणं फार गरजेचं आहे. तो मोठा फटका येईल का? यस, मोठा फटका येतोय. ना इक्का ना दुक्का, सीधा छक्का, 6 धावा, बिग शॉट. थँक्यू डीजे. बघा निलेश दिवा याला जे जीवनदान दिलं गेलं होतं ते जीवनदान आता महागात ठेवताना दिसत आहेत. निलेश दिवा आता आपल्या संघाला उजेडात घेऊन येतोय. इथे पाहतो आपण निलेश दिवा चांगल्या लय मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी होताना दिसत आहे. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. निलेश दिवा 12 चेंडू मध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 38 धावा, 38. अजूनही मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा इकडनं अजूनही मॅच संपलेला नाहीये. इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी आहे. सध्या तरी वन मॅन शो, वन मॅन आर्मीची भूमिका इथे पार पाडताना दिसतोय आपल्याला निलेश दिवा. संकेत घोषे आपण पाहतोय नॉस्टॉक एंड वरती फक्त इथे फक्त बघ्याची भूमिका पार पाडतोय. 3 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. फुलटा चेंडू आहे. मॅच फिनिश. बघा मॅच फिनिश केला, स्टायलिश फिनिश. चला जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. क्यों भटकती रहती हो? यस थँक्यू डीजे. चला आपण जातो लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. निलेश दिवा मॅन ऑफ द मॅच. बघा गणुदिवा भरपूर खुश झालेत. बघा आज लघु घोषाने गणुदिवा आणि बाउंड्रीच्या बाहेर 100 रुपयाचं बक्षीस लावलं होतं प्रेक्षकांसाठी. मला वाटते आता उद्याच्या दिवसामध्ये ते बक्षीस वाढेल.